जे माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं ते फायनली 3 वर्षांनी पूर्ण झालंय. आम्ही ट्रॉलीचा विचार लास्टचे 5 to 6 इयर्स करत होतो, पण ते आमच्या एक्सपिरियन्स आणि ह्याच्यामुळे सक्सेस नाही होत होतं, की आम्हाला थोडी भीती वाटत होती की मूर्ती कशी येईल, कारण की एक्सपिरियन्स नव्हता आणि एवढी मोठी मूर्ती लालबागवरनं आणायची म्हणून. त्याच यावेळी सगळ्या मुलांनी आम्ही थोडा पुढाकार घेऊन सगळं सक्सेस केलं. ही ट्रॉली गेल्या 10 दिवसात आम्ही बनवली. आपली मूर्ती व्हायरल झाली पाहिजे. जे परेलवरनं आणतात ते सगळ्या मूर्त्यांचे फोटो या एवढे व्हायरल होतात, ते या 3 वर्षात नाही झालं होतं, जे आम्ही पूर्ण 76 इयर्स मध्ये केलं सक्सेस. आणि ह्या आधी 75 इयर्स पर्यंत आम्ही ट्रकवरच मूर्ती आणत होती. ह्याच्यासाठी आम्ही ही स्टेप घेतली. आणि ही स्टेप घेतल्यावर जेव्हा गणपती आम्ही ट्रॉलीवरनं आणला तर खूप आनंद झाला. आणि अनएक्सपेक्टेबल गोष्ट होती की काय वाटेल, कसं होईल. लोक घाबरत होती की कसं आणायचं कसं नाही. पण हे 3-4 लोकांनी मिळून ती गोष्ट सक्सेस केली आणि पूर्ण मंडळाने सपोर्ट केला, म्हणून आज 76 वर्षामध्ये आम्ही हा गणपती ट्रॉलीवर आणला आणि लोकांना ही गोष्ट खूप आवडली. आणि कित्येक लोकांचं स्वप्न होतं आणि हे माझंही स्वप्न होतं, ते फायनली बाप्पासाठी यावेळी आम्ही पूर्ण केलं. आज आपण पूर्व मोगरा सार्वजनिक गणेश मंडळ 76व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाप्पाची मिरवणूक आपल्या मेन रस्त्यावरून मंडपात आणेपर्यंत जी मुलांची आमची तयारी असते, आज ही आपल्या बाप्पाची जी मूर्ती आहे ही किमान 3 टन तरी असते. या 3 टन बाप्पाला उचलण्यासाठी जो मुलांची जिद्द असते त्यासाठी आखणी केली जाते आणि त्या आखणीमध्ये 25-20 वयोगटापासून जे 40 ते 45 गटापर्यंत या त्यांच्याही पेक्षा जे जुने जाणते आहेत त्यांचा अनुभव महत्वाचा असतो. मूर्ती उचलणं, मूर्ती ही ताकदीने उचलायची नसते, तर त्यासाठी जी तयारी केलेली असते, जे दिमाग असतं, जी आपण कला असते, जी मूर्ती उचलणं म्हणजे फक्त ताकद नाही, तर त्या मूर्ती मागे लागलेली अक्कल आणि शक्कल ही महत्वाची असते. आणि त्याच पद्धतीने तो बाप्पा आपल्या आसनावर बसवायचा असतो. कितीही झालं, प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक भक्ताच्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हेच असतं की आपला बाप्पा कितीही झालं तरी आपण खाली ठेवायचा नाहीये. जी गोष्ट दिली जाते, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, त्या जोशाने बाप्पा उचलला जातो आणि त्याच जोशाने जेव्हा एकाच आवाजात तो बाप्पा आसनावर बसवला जातो, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जसं की आता ही आमची मूर्ती जी आम्ही इथे स्थापना केलेली आहे, आम्ही आगमनाच्या दिवशी जशी आणतो इथे, ही छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीतनं आम्ही इथे घेऊन येतो. इथून इथे जशी मंडपात ती मूर्ती आली की हा तो आमचा 3 फुटाचा स्टेज आहे. एवढी टनची मूर्ती उचलणं म्हणजे थोडे एक रिस्क फॅक्टर आमच्याकडे असतो. तसं आम्ही त्याच्याकडे आधीच 1 हफ्त्यापासून प्लॅन्ड असतो की कसं कोण कुठे उभे राहणार, कोण कोणत्या पोझिशनला राहणार, कुठून कसं उचलणार. आणि बाजूला आजूबाजूचे जे रहिवासी असतात, जे आमचे कार्यकर्ते असतात, त्यांचा जो ट्रस्ट असतो आमच्यावर की आम्ही कशी मूर्ती उचलून ठेवतोय, ते आम्हाला अजून जास्त मोटिवेट करतं की हा जो त्यांनी ट्रस्ट ठेवला आम्ही आणि आमची मुलं आमची जसे की आता आम्ही पिढी बघत आलोय. आमचे सिनियर मेंबर्सनी जशी उचलली तेच स्टेप्स फॉलो करत आलोय. तर आमच्या नंतर झाली जशी की लहान मुलं आहेत, ते आता रेडी होत आहेत. ते पण सुद्धा बघतायत की आम्ही कसं आणतोय. जे आम्हाला थोडं मोटिवेट करतं. 76 इयर्स पासून जशी की आमची परंपरा चालू आहे, तीच आम्ही आता पुढे तशाच ज्या वेमध्ये आम्ही जशी आणत राहिलोय की कोणाला न दुखापत होता, मूर्तीला काही न त्रास होता. आमची हीच इच्छा आहे की जसे आमचे पुढचे हे छोटे बाल कार्यकर्ते आहेत, ते आम्हाला तसंच सेम वेनी फॉलो करतील आणि सेम जसं प्रोसेस जो चाललाय मूर्ती आणण्याचा, तोच पुढे कंटिन्यू राहील. हीच आमची अशी एक इच्छा आहे. माझं नाव नीरज मिस्त्री आहे आणि मी कलासागर आर्ट्स मध्ये काम करतो. मला लहानपणापासूनच आवड होती गणपती बनवायची. मी घरी क्ले आणायचो, क्लेचे गणपती बनवायचो. त्यावेळी बाप्पाबद्दलचं एक प्रेम असू शकतो ते. आणि त्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. फर्स्ट डे होता माझा कारखान्यातला आणि मला माहितीच नाही म्हणजे आपल्या मंडळाचा पार्ट आहे. आणि मी तिकडेच जाऊन जस्ट बसलो आणि नंतर मला माहिती पडलं की काम सुरू करायला मला घेतलं तेव्हा मला माहिती पडलं की हाच पार्ट आहे. इकडे बसून मी म्हणजे माझ्या बाप्पासोबत बसून मी जेवलो. हे मला असं माझा फर्स्ट अनुभव आहे. थँक्यू बोलेन तर निखिल दादाला बोलेन. कारण एवढ्या लवकर कोणत्याही स्टार्टरला म्हणजे कोणत्याही मूर्तीवर काम करायला भेटत नाही. आणि निखिल दादांनी मला म्हणजे फर्स्ट इयरलाच माझ्या स्वतःच्या मंडळाच्या मूर्तीवरती 90 to 75% काम करायला दिलं.